गेले अनेक दिवस आम्ही प्रमोशनसाठी भेटतोय, पण आज एक वेगळ्या कारणासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. ते म्हणजे ॲक्च्युली खूप कमी घडतं असं, की एखाद्या सिनेमाच्या सेलिब्रेशनसाठी इतक्या लवकर भेटायची वेळ येते. हां, कुठला तो सिनेमा? कुठली फिल्म? मला तर नाही माहिती. नाही हे लेखक आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की यांना कदाचित आयडिया असेल की कुठल्या फिल्मच्या निमित्ताने आपण भेटलो. जरा तुम्ही क्लासमेट्स नावाची ती फिल्म आहे ज्याच्यासाठी आम्ही सगळे भेटलो. तू कशासाठी आलेस मला माहीत नाही. क्लासमेट्स नावाची फिल्म आहे. एक मिनिट क्लासमेट्समध्ये तुम्ही पण आहात? मला माहिती आहे. मला तुम्हाला माहिती हे आहेत की नाही? आय डू. हे बाज झालं रे, मला माहिती आहे. आम्ही क्लासमेटसाठी भेटलोय आणि हा आमचा सत्या, हा आमचा रोहित, हा आणि ही हिना आणि हे समीर विद्वांस ज्यांनी क्षितिज पटवर्धन बरोबर लिहून परत बोल परत एकदा. आणि हे समीर विद्वांस ज्यांनी क्षितिज पटवर्धन बरोबर स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स या सिनेमाचं लिहिलं आहे. सो आम्ही सगळे ॲक्च्युली सिनेमाचं सेलिब्रेशन करायला आलो आहे. 15 दिवस झाले तुम्ही थिएटर्समध्ये सगळीकडे महाराष्ट्रात क्लासमेट्स बघताय. कसं वाटतंय? तिसरा आठवडा उद्यापासून सुरू होईल. कसं वाटतंय? मी सुरुवात करणार माझ्यापासून. एक मिनिट. कसं वाटतं आदिती? तुला कसं वाटतं? आदिती म्हणून मी आधी बोलणार. हां, तू नंतर बोल. मला खूप भारी वाटतंय. म्हणजे जसं आदिती सत्याला टेरेसवर म्हणते की खूप भारी वाटतं, तसंच खूप भारी वाटतंय. म्हणजे अक्षरशः 7वें आसमान पे हूँ असे लग रहा है. खूप मजा येते. खूप अप्रिसिएशन आहे सिनेमाला. सगळीकडे हाऊसफुल आहे. अगदी लातूर, नांदेड, नागपूर अशा ठिकाणून फोन येत आहेत की अरे तिकीटच मिळत नाही आहेत सिनेमाचे, कसं बघणार, कधी बघणार. इतकी क्युरिओसिटी आहे. मला वाटतं की इतक्या दिवसांनी हे सगळं अनुभवायला मिळतं आहे आणि मी ॲक्च्युली एक्सप्रेस करू शकत नाही. तर मी आता जाणार आहे सिद्धार्थकडे. सिद्धार्थ, तुला जवळजवळ तुझ्यासाठीचे कॉम्प्लिमेंट्स माझ्यापर्यंत आलेत. हां, हे मी तुला कधी सांगितलं नाही. हे मला आता सांगायला आवडेल की खूप मुलींनी मला फेसबुकवर मेसेजेस पाठवले, ट्विटरवर DM वगैरे करून की तो अनी आहे ना, तो फार आवडला यार. म्हणजे त्याचा नंबर वगैरे मिळेल का? आणि तो रिअल लाईफमध्ये पण तसाच आहे का, गोंडस गाणं बिणं गाणारा? तर तू जरा सांगशील की या मुलींना जे वाटतंय ते किती खरं आहे? मुलींना एकदम खरं आहे सगळं. मी तितकाच गोंडस आहे, मी तितकाच छान गाणं गाणार आहे. धडधडीत खोटं बोलतोय पण खरं आहे. आणि खरंच म्हणजे मला असं सतत वाटतं चित्रपट केल्यानंतर की अनिरुद्ध हे कॅरेक्टर आपल्या आयुष्यात असावं, असा एक मुलगा आपल्या आयुष्यात असावा, असा एक सत्या आपल्याला काय म्हणू आपण ज्याला त्रास देऊ शकू आणि जो आपल्याबरोबर असेल, कायम आपल्याला सपोर्ट करायला असेल, आपल्याला लोकांपासून वाचवायला असेल, असा सत्य असावा. ज्याच्याकडे बघून इतकं भारी वाटतं ना आपल्याकडे, असा रोहित असावा की मला ह्याच्यासारखं व्हायचं, असा मस्त असतो, असा टापटीप राहतो, असा असावा. परत त्या सुंदर सुंदर मुली असतात ना की ज्या उगाचच त्रास देत असतात लोकांना. मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे. तर अशी एक सोनाली असावी, म्हणजे अशी एक आदिती असावी आणि अशी एक हिनासुद्धा असावी जी फार एकदम फोकस्ड असते. आणि खरं तर हिनापेक्षा फार वेगळी आहे पल्लवी पाटील. ती कशी आहे ती तुम्हाला स्वतः सांगे हिना. पण खरंच हे कॅरेक्टर्स ना आता आमच्या आयुष्यातनं कधीही जाणार नाही आहेत. हे आमच्या स्वप्नात येणार, आमच्या चर्चेत येणार, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या वागण्यामध्ये, आमच्या चालीमध्ये, सगळ्यामध्ये हे कॅरेक्टर्स कुठे ना कुठेतरी असणार आहेत. आणि हे सगळं घडलंय आमच्या प्रेक्षकांमुळे. अरे ओ अनिरुद्ध, कितने आदमी है? अप्पू पकड के 8 लडके सरदार. ए 12च्या टीवाच्या पोरांबरोबर बसतो, लाज नाही वाटत तुला? साला गरिबांचा राहुल रॉय तुणतुण घेऊन फिरतो सगळीकडे. म्हणजे ते आपलं काम लोकांनी पाहणं हेच तर आपल्या सगळ्यांचा एकमेव हेतू असतो की लोकांनी पाहावा, त्यांना कसं वाटतंय, त्यांना आवडतं नाही आवडतंय हे नंतरचा भाग झाला, हे नंतर त्यांनी सांगावं. पण त्यांनी पाहावं, ॲटलिस्ट जाऊन थिएटरमध्ये गर्दी करावी. आणि मला खरंच इतकं बरं वाटतंय की अजिबात मी कुठलीही पायरेटेड DVD पाहिलेली नाही आहे, मी कुठेही टोरेंटवरती लिंक पाहिलेली नाही आहे. लोक थिएटरमध्ये म्हणजे थिएटरमध्ये जात आहेत, पैसे खर्च करत आहेत. आणि एकदाच नाही तर 6-6 वेळेला गेलेले सुद्धा लोक मी पाहिलेत की ज्यांनी 250-250 रुपयाचं तिकीट काढून ते थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहतात. तर याहून मोठं आपल्याला काहीच नाही मिळू शकत, याहून मोठी दाद नाही मिळू शकत. आणि हेच आयुष्यभर घडत राहावं. हे क्लासमेट्सनी सुरुवात करून दिली आहे आणि हे सतत घडत राहावं.
हे जे सगळे कॅरेक्टर्स आहेत ह्या कॅरेक्टर्सच्या नावाने ॲक्च्युली लोक आम्हाला हल्ली हाका मारतात. म्हणजे कोणीच सोनाली म्हणत नाही, कोणीच सिद्धार्थ म्हणत नाही. सत्या म्हणूनच आता हल्ली अंकुश चौधरीची अशी ओळख झाली आहे. हा सत्या, ह्या सत्याला मिळालेली सगळ्यात मोठी दाद कोणाकडनं होती? कोणाकडून म्हणजे खूप जणांकडनं आहे. आपल्या इंडस्ट्रीतले खूप चांगले चांगले लोक आहेत ज्यांनी खूप चांगलं बोललं गेलं. सत्या म्हणून त्यांना खूप आवडलं, स्क्रिप्ट म्हणून खूप आवडलं, फिल्म म्हणून खूप आवडलं, सगळी कॅरेक्टर्स आवडली. लोकांच्या सीन्स लक्षात राहतात, दुसऱ्या दिवशी सुद्धा लोकांना आठवत राहतं असे सीन्स लोकांच्या लक्षात राहतात. म्हणजे महेश मांजरेकर असतील, सुबोध भावे, रवी जाधव, निशिकांत कामत, म्हणजे जेवढी नाव घेऊ, सुनील बर्वेपासून अशी नाव घेऊ तेवढी कमी लोक आहेत की ज्यांनी फिल्म बघितली आहे आणि त्यांना खूप आवडली. ही झाली सेलिब्रिटी. पण जनरल माणसं, आपण थिएटरमध्ये जातो, जेव्हा त्यांच्याकडनं ऐकतो तर लोक जेवढी हसतात तेवढीच रडताना दिसतात. आणि लहान मुलं आपले डायलॉग्स बोलायला लागले त्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. की लहान मुलंसुद्धा माच्याला पोयाला आणि बापात ठोकाला मला शिकवायचं वगैरे असं बोलायला लागलेत, दर्जा वगैरे असं बोलतात. त्यामुळे हां तद्दीत राहायचं ते ऐकून इतकी मजा वाटते. आणि तेवढीच 40च्या वरचे माणसं जे आपले पालक मंडळी आहेत, पेरेंट्स आहेत, ते लोक देखील आवडीने जाऊन फिल्म बघतात. फॅमिली एकत्र जाताना फिल्म बघते आणि एन्जॉय करते. जेवढी हसते तेवढीच रडते, तेवढीच इमोशनल होते. आणि हे जेव्हा ऐकतो त्यावेळेला मला असं वाटतं की आपण युद्ध चारी बाजूने जिंकलं, फक्त आपल्या बाजूने जिंकलं असं नाही. आपण शत्रूला देखील जिंकलं ते आपण युद्ध जिंकलं असं म्हणतो. तर मला असं वाटतं की हे क्लासमेटचे बॅटल होतं, जे युद्ध होतं, जे आपण इतके दिवस प्रयत्न करतो की लोकांना आवडावं म्हणून आपण काम करूया. आणि चड्डीत राहायचं. दुसरा आठवडा 6 दिवसात 6 करोड काय झाले. दुसरा आठवडा सुरू झाला, दुसऱ्या आठवड्यात सुद्धा लोकांची गर्दी आहे. तिसऱ्या आठवड्यात डिमांड शोज वाढले आहेत, थिएटर्स वाढले आहेत आणि लोक येणार आहेत, लोक फिल्म बघणार आहेत. अजून कॉम्प्लिमेंट्स येतील, अजून खूप मुलींचे फोन अनिला येतील, खूप मुलांचे प्रपोजल्स तुला येतील. मला असं वाटतं की हे होत राहू दे, एन्जॉय करू दे. आपण यासाठीच फिल्म केली होती, ती फिल्म आवडते लोक. तुम्ही जेव्हा भारतमाताच्या बाहेर रांग बघितली होती, ॲक्च्युली मला हे सांगायला आवडेल की एका फॅननी आपल्या सगळ्यांना मेसेज पाठवला होता की बुक माय शोवर बसून तासनतास बुकिंग करतोच आपण, पण खऱ्या अर्थाने जेव्हा भारतमाता आणि प्लाझाच्या बाहेर लाईन लागते तेव्हा खरं तर सिनेमा हिट होतो. काय वाटतं? खूप बरं वाटतं की ज्या गोष्टी पूर्वी आपण करत होतो, दुसऱ्या एका हिरोसाठी आपण जे प्रयत्न करायचो ते आपल्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहेत. ते तिकीट मिळावं, ती सीट मिळावी, पुढच्या लाईनमधली का होईना पण पुढे जाऊन बघूया, हरकत नाही. ते आपल्यासाठी करतं, हे अच्छा लागतं. मी तुम्हाला सांगितलं की अनीसाठी माझ्याकडे खूप यंग कॉलेज गोईंग मुलींचे मेसेजेस आलेत. पण अजून एक गोष्ट तितकीच इंटरेस्टिंग घडली आहे की ज्या थोड्या समंजस मॅच्युअर्ड मुली आहेत त्यांनी जवळजवळ रोहितशी माझं लग्न व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे बऱ्याच जणांकडे. सो रोहित म्हणजे आपला सचित पाटील, अशा किती मुलींनी लग्नासाठी विचारलंय का? हे माहीत असूनही की लग्न झालंय तर हां, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे. पण रोहितचा समंजसपणा हे आपल्या पार्टनरमध्ये असावा अशी लोकांची डिमांड आहे. खूप हॅपी फिलिंग आहे. खरंच रोहितने मला खूप काही दिलं आहे. कारण जसं आत्ता हे सगळे म्हणत आहेत तसंच मलाही या इंडस्ट्रीतल्या मान्यवरांचे सगळ्यांचेच फोन आले. सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर, अगदी सुनील बर्वे, सुबोध भावेनी काल रात्री 11:15 वाजता फोन केला होता. स्वप्नील जोशी, स्वप्ना वाघमारे जोशी, म्हणजे किती जणांचे कौतुकाचे फोन आलेत ह्याची लिस्ट संपणार नाही. आणि खरोखर या सगळ्यांनी इतकं मनापासून सगळ्यांचं कौतुक केलं. म्हणजे मला USP हा वाटतो की पर्टिक्युलर त्याचं हे तर कौतुक होतच आहे, पण प्रत्येकाने कामं अप्रतिम केली. स्क्रिप्ट अप्रतिम, डिरेक्शन अप्रतिम, म्युझिक अप्रतिम, बॅकग्राऊंड स्कोअर अप्रतिम.
अशी ज्यावेळी चित्रपटाला दाद मिळते ना त्यावेळी असं वाटतं की अरे या क्षणासाठी आपण जगतोय यार, अजून काय पाहिजे. आणि जो काही प्लाझा, भारतमाता आणि अशा सगळ्या ठिकाणी ज्या रांगा लागल्या आहेत लोकांच्या, तिकीटं मिळत नाही आहेत, ब्लॅक होतं आहे, म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं हे सगळं बघितल्यावरती. आणि या सगळ्या चांगल्या चांगल्या गुड लुकिंग क्लासमेट्स बरोबर, टॅलेंटेड क्लासमेट्स बरोबर, अत्यंत टॅलेंटेड ॲक्टर्स ॲक्ट्रेसेस बरोबर शनिवारी एक थिएटरला जिकडे 2 शो आहेत तिथे 8-8 शो चालू आहेत, 8ही शो हाऊसफुल आहेत. सेकंड वीक हाऊसफुल चालला आहे. थर्ड वीक लोकांच्या डिमांडसाठी थिएटर्स वाढत आहेत. हे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीसाठी खूपच सकारात्मक चित्र आहे. जसं सचित म्हणाले की काहीतरी डेस्टिनी आहे या सिनेमाची, ती प्रत्येक सिनेमाच्या बाबतीतली असते. पण एक लेखक जेव्हा सिनेमा लिहितो तेव्हा त्याला माहिती असतं. फॉर एक्झाम्पल तुला जर ही सिच्युएशन दिली असती की क्लासमेट्स नावाचा सिनेमा आहे आणि असं असं जसं होणार आहे, तर तूही हे इमॅजिन केलं असतं का की इतकी भावेल लोकांना आणि प्रत्येक वयोगटातल्या माणसाला ही फिल्म इतकी आवडेल? नाही, मी एवढं इमॅजिन नव्हतं केलं. म्हणजे जसं आपण सगळे ती फिल्म हिट व्हावी, लोकांना आवडावी, लोकांना त्यांची वाटावी म्हणूनच कामं करतो, डिरेक्ट करतो, लिहितो. पण एवढी आवडेल की म्हणजे 7 वर्षाच्या मुलापासून ते 50 वर्षाच्या माणसापर्यंत ती कनेक्ट होतीये, हे खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर एक्झाम्पल असतं. आणि ही फिल्म ते ठरते ते पाहून कुठल्याही लेखकाला हे कमालच वाटतं. आणि खूप कौतुकाची गोष्ट आहे की या सिनेमाच्या स्क्रीन प्ले आणि डायलॉग्सला खूप जास्त कौतुक केलं आहे रितेश देशमुखसारख्या सगळ्या लोकांनी. सगळ्याच गोष्टी उत्तम आहेत. आणि मला पल्लवीला विचारायचं आहे की पहिली फिल्म सुपरहिट, आता तुला भीती वाटते पुढच्या करिअरसाठी का कॉन्फिडन्स आला? दोन्ही गोष्टी आहेत ॲक्च्युली. मला जरा कॉन्फिडेंटली भीती वाटते तुला? आता साधारण मी 1 कोटी 1.5 कोटीच्या खाली काम करणार नाही वगैरे. नाही असं काही नाही आहे. पण मला भीती वाटते की पहिलाच मूवी मिळाला आणि तो सुपरहिट झाला आहे. आणि दुसरं असं की मला कॉन्फिडंट आहे की हां छान झालं आहे, आता पुढची कामं मला जमतं. असं काही नाही, असं अजिबात नाही. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण नक्कीच कॉन्फिडन्स आहे. अशी ही आमची क्लासमेट्सची पार्टी इथे सुरू आहे. पण आम्हाला अजून संधी द्या एकत्र येऊन सेलिब्रेट करायची. असाच सिनेमा पुन्हा पुन्हा बघत राहा. आणि थँक्यू सो मच राजश्री मराठी.